नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच रत्नागिरी सिंधुदुर्गातून एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे आता रत्नागिरीच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला पोहोचलेत. राणे सहकुटुंब भैरी देवीच्या दर्शनाला दाखल झालेले आहेत. नारायण राणे यांचा रोड शो अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार असलेले नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रमाणे त्या कुटुंबाला तिथे सुखाचा मार्ग करता कर आणि जसा आता पण त्या राणी घराण्याचा पत्रात घेऊन संरक्षण केलं तर नारायण कायम ठेव राखंड रखवाली करणी बरं. तर नारायण राणे यांच्यासाठी भैरी देवीला गारण देखील घालण्यात आलेला आहे. आपण पाहतोय तर भैरी देवाच्या दर्शनाला नारायण राणे हे दाखल झालेले आहेत. आणि या ठिकाणी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, आपण पाहतोय की भैरी देवाच्या दर्शनासाठी राणे सहकुटुंब दाखल झालेत आणि आपल्या विजयासाठी त्यांनी गारण देखील घातलंय. नक्कीच या ठिकाणी नारायण राणे हे रत्नागिरीच्या ग्रामदेवतेच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सहकुटुंब या ठिकाणी त्यांनी भैरी देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि यानंतर खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शन नारायण राणे आणि भाजप आणि महायुतीकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. सध्या नारायण राणे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. खऱ्या अर्थानं खूप मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. कारण का सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून मोठ्या संख्येने सध्या कार्यकर्ते जमा झालेले आहेत. मारुती मंदिर या ठिकाणी हा रोड शो या ठिकाणी सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं लोकसभेच्या रिंगणामध्ये नारायण राणे हे पहिल्यांदा उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे या रोड शोला विशेष महत्व असणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी विनायक राऊत हे उमेदवार आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी नारायण राणे यांचं उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि स्वतः नारायण राणे आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतील. मोठे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी येणार आहे. भाजपचे मोठे दिग्गज मंडळी या ठिकाणी या साऱ्या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतील आणि मारुती मंदिर पासून हा रोड शो सुरू होईल आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येईल. या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं सध्या जवळपास 710 गावामधून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी यासाठी बोलवलेलं पाहायला मिळतंय. नारायण राणे यांच्या धर्मपत्नी सुद्धा त्यांच्या सोबत या ठिकाणी असणार आहेत. नितेश राणे आणि निलेश राणे हे सुद्धा दोघंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत असणार आहेत. एकंदरीतच काल रात्री नारायण राणे हे रत्नागिरीत दाखल झालेले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं विविध ठिकाणच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आता नारायण राणे हे आपल्या रॅलीच्या ठिकाणी या ठिकाणी जाताना पाहायला मिळतील. नक्कीच मनोज, ही दृश्य आपण पाहतो आहोत. भैरी देवाचं दर्शन घेतल्यानंतर आता नारायण राणे यांचा रोड शो अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर नारायण राणे यांच्या रोड शोला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. ढोल ताशांचा गजर देखील या ठिकाणी सुरू झाला. शुभेच्छा तुम्हाला. तर नारायण राणे यांनी नुकताच भैरी देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आपल्या विजयासाठी त्यांनी भैरी देवाला साकडं देखील घातलंय, गारणं देखील घातलेलं आहे आणि आता नारायण राणे यांचा रोड शो या ठिकाणी सुरू होणार आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन नारायण राणे यांच्याकडून केलं जात आहे. भाजपचे दिग्गज नेते या रोड शोमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते आहे. दरम्यान नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा पारंपरिक किंबहुना हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी रंगणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना महायुतीनं मैदानात उतरवलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार निलेश राणे सर. राणे सर, या ठिकाणी खूप जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया असेल? शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा लोक उत्स्फूर्तपणे आज या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्ष, महायुती हे सगळे घटक पक्ष मिळून एक मोठी ताकद ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आहे, ती आज दिसेल. आणि वेगळी काय विशेष तयारी वगैरे काय करावी लागली नाही. जसं मी म्हटलं, उत्स्फूर्तपणे लोक ह्या सभेमध्ये, या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि सगळ्यांना, राणेसाहेबांना मत टाकण्याची संधी, भारतीय जनता पक्षाला कमळावर मत टाकण्याची जी संधी आहे ती अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा मिळणार आहे.
म्हणून लोक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत. जाहीर सभेना गर्दी होते. आज रॅलीला पण आपण बघाल अशी कधी गर्दी रत्नागिरीमध्ये झाली नसेल, अशी गर्दी आज फॉर्म भरायच्या दिवशी त्या रॅलीमध्ये होईल. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. तर नारायण राणे यांच्याकडून नुकतंच भैरीदेवाचं दर्शन घेण्यात आलेलं आहे. सहकुटुंब राणे यांनी भैरीदेवाचं दर्शन घेतलंय, गारणं देखील घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी थोड्याच वेळात आता राणे यांच्या भव्य रोड शोला सुरुवात होणार आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन नारायण राणे कुटुंबाकडून करण्यात येणार आहे आणि भाजपचे दिग्गज नेते देखील या रोड शोमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते.